तर आज आम्ही ठरवलेलं होतं की आज मी ऑफिसच्या फ्रेंड्सबरोबर बाहेर जाणार आहे लंचला आणि आम्ही आज कोणीच टिफिन आणलेला नव्हता कारण हे आमचं प्री डिसायडेड होतं. अशा प्रकारे आम्ही कामाला टाईम फिक्स करून आणि मॅनेजरची नजर चुकवून निघालो लंचला. मी इथे सोफ्यावर बसलेली होती कारण आमच्यातला एक पोट्टा जो होता तो थोडासा लेट. कोणीतरी एक किडा असतोच आपल्यामध्ये, सगळ्यांमध्ये एक किडा असा असतो की जो लेट असतो आणि अशाच प्रकारे आमच्यामध्ये एक किडा होता. तो हा लेट होणार होता आणि थोड्या वेळाने तो लगेच आला. आणि हे बघा यांना किती घाई आहे जाण्याची. आणि आम्ही निघालेलो आहे आता लंचसाठी बाहेर हॉटेलमध्ये. म्हणतात ना आयुष्य खूपच सुंदर आहे, पण असे मित्र आपल्यासोबत असायला पाहिजे जे प्रत्येक वेळेला एन्जॉय करणारे आणि आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी येणारे. हे बघा आता ह्यांची आता आम्ही जसं दुपारी जात होतो, दुपारी फार रस्त्याने थोडासा उन्हाळा जाणवत होता, तर आम्ही जरा सावलीने कडेकडे नाही. आणि हा जो पट्टा आहे ना ह्याला फार लाजळू आहे. हा येतच नव्हता टी व्ही समोर, येतच नव्हता माझ्या कॅमेऱ्यासमोर. कसं तरी करून जबरदस्तीने त्याला मी समोर आणलं. फार लाजळूचं झाड आहे ते. आणि ही जी माझी फ्रेंड आहे तिचं पण यूट्यूब चॅनल आहे. कोणाला जर पाहायचं असेल तर विशाखा भंडारे नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. हे कुत्रं बघा, कुत्रं आम्हाला आडवं गेलेलं आहे आणि आम्ही इथे द वॉकच्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आहे ना मी पहिल्यांदाच येत होते. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मी इथे एंट्रीच केलेली नव्हती. हे पोरं आलेले होते पहिले, पण मी पहिल्यांदाच येत होती. पहिल्यांदाच मी हे सगळं दबकच्या ठिकाण बघत होती. आणि आम्ही जात होतो मालवण तडका इथे. ते बघा हे मला हॉटेल दिसलेलं आहे. ते छोट्या मुलांसाठी खेळायला पण भरपूर काय काय जागा होती. आणि आम्ही एंट्री केल्याबरोबर तर काय बापो, एकदम हॉटेल म्हणजे असं पॉश दिसत होतं. आणि त्याच प्रमाणे तिथे चिवचिव सगळ्या हॉटेलमध्ये गर्दी पण दिसत होती कारण आज वेनसडेचा दिवस होता आणि सगळे ऑफिसचे लोक तिथे, आजूबाजूचे लोक सगळ्यांची तिथे गर्दी होती. आम्ही तर डोक्यालाच हात लावला सगळ्यात पहिले की कधी भेटणार आहे आम्हाला हे सगळं. आम्ही ऑर्डर देऊन अर्धा पाऊण तास थांबलो. हे मेनू कार्ड डिसाईड करत होतो आम्ही काय करायचं. आणि केव्हाच्याने आम्हाला पापड मिळाला, अर्धा तासाने आम्हाला पापड मिळाला. पोटात तर लय कावळे दणकत होते. आणि त्यानंतर परत अर्धा तासाने मग आमची भाजी जी होती काजू मसाला आणि व्हेज कोल्हापुरी ती आली होती. अशा प्रकारे जेवण करून आपले जे कंजूशीपणाचा स्वभाव आहे तो बाटली घेऊन मी आलेली आहे तिथून. आणि आणि काय झालं की रस्त्याने चालताना माझ्या डोळ्यात लय घाण गेली. आणि हे बघा असं एक डोळा बंद करत दुसरा डोळा उघडत असं मी काहीतरी चालत होते. आल्याबरोबर आमच्या इथे फायर मॉक ड्रिल चालू होतं आणि आम्ही सगळे तिथेच उभं राहिलो.